अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता येत्या 9 तारखेपासून दिवाळीची सुरुवात होत आहे आणि 9 तारीख म्हणजेच रमा एकादशी, एकादशीपासून आपण दिवाळीची सुरुवात करत असतो। त्यामुळे पहिला दिवा जो आहे आपल्या घरातला तो 9 तारखेला लागणार आहे, म्हणजेच रमा एकादशीच्या दिवशी आपली दिवाळी सुरुवात होत असते। तर त्याआधी तुम्हाला जी काही सजावट आहे, जे काही सुशोभित करायचं घरातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला 9 तारखेच्या आत करायच्या आहेत। तर तुम्हाला ज्या काही तयारी करायची आहे, ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे अजून 8 ते 10 दिवसाचा वेळ आहे। तर ह्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला हवी ती जी काही गोष्ट आहे ती तयारी आहे तुम्ही करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता ही जी दिवाळी असते ही पूर्णपणे 5 दिवसाची दिवाळी असते आणि ह्या 5 दिवसांमध्ये 5 वेगळ्या विशिष्ट दिवसांना एक वेगळा महत्त्व असा दिलेला आहे। म्हणजे एखादा दिवस लक्ष्मी पूजनाला म्हणजे अमावस्येला दिलेला आहे, एक दिवस म्हणजे भाऊबीजेसाठी दिलेला आहे, एक दिवस पाडव्यासाठी, एक वसुबारसासाठी, म्हणजे 5 दिवस हे 5 वेगळ्या सणां म्हणजे वेगळ्या वैशिष्ट्य दिवसांसाठी ते दिलेलं आहे। त्यामध्ये 5 वेगळ्या दिवशी तुम्हाला अशा कोणत्या 5 गोष्टी करायच्या आहे, असे कोणते 5 उपाय करायचे आहे ज्याने ह्या दिवाळीत तुमच्या घरात भरभराट होईल, तुमच्या घरात कधीच कोणत्या प्रकारची कमतरता तुम्हाला भासणार नाही। कारण असं म्हटलं जातं एकतर दिवाळी सुख समृद्धी आणि समाधान आणि ऐश्वर्य एकतर ती घेऊन येते, नाही तर दिवाळीत अगदी दिवाळ निघतं, अशा 2 पद्धतीने बोललं जातं। पण आपण असं बघणार आहे की दिवाळी म्हणलं की हे आण ते आण, ही सजावट ती सजावट, कपडे घ्या, दागिने घ्या, हे घ्या ते घ्या, आणि ह्यामध्येच एवढा पैसा खर्च होऊन जातो की माता लक्ष्मीचं आगमन करण्यासाठी आधीच आपल्या हातातली लक्ष्मी निघून गेलेली असते। मग त्यासाठी ती लक्ष्मी स्थिर राहावी, लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहावी आणि ह्या लक्ष्मीच्या पूजनासाठी आपण जी काही तयारी करणार आहोत, जे काही आपल्याला गोष्ट लागणार आहे त्यामध्ये ह्या विशिष्ट 5 दिवसांमध्ये असे कोणते 5 उपाय तुम्हाला करायचे आहे, ज्या 5 उपायांनी तुमच्या घरातली लक्ष्मी तुमच्याकडेच अखंड राहील, तुमच्या घरातच लक्ष्मी वास करेल आणि तुम्हाला कुठल्याच प्रकारची कमतरता भासणार नाही। तर बघा, दिवाळी हा 5 दिवसांचा सण असतो। तर ह्या सणांमध्ये आपल्याला संकट दूर करण्यासाठी सर्वात उत्तम असे हे 5 दिवस मानले जातात। जर का ह्या 5 दिवसांमध्ये तुम्ही वेगळे विशिष्ट असे 5 उपाय केले तर शास्त्रानुसार या दिवशी कर्ज निवृत्ती उपाय अंमलात आणले नाही तर व्यक्तीला जीवनात अर्थ, उपकार, दयारूपात कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यावे लागतात। हे कर्ज फेडल्यावरच लक्ष्मी प्राप्ती शक्य आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे तुम्हाला ह्या 5 दिवसांसाठी असे कोणते 5 उपाय करायचे आहे हे आपण आता बघूया। कारण जर का तुमच्या मागे फायनान्शियल प्रॉब्लेम्स होत असतील, तुमच्या हातातला आलेला पैसा लवकर येत नसेल, तुम्हाला त्या पैशाची आपण म्हणतो ना की समाधान वृत्ती असते तीही वाटत नसेल, काही असू शकतं, तर त्या गोष्टी होत नसतील तर तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत। तर बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे धनतेरस। आता वसुबारस आणि एकादशीचे उपाय ह्यामध्ये नाहीये, पण धनतेरस पासून म्हणजे धनत्रयोदशी पासूनच सगळ्यात महत्वाची धनाची उत्पत्ती कशी व्हावी यासाठीचे उपाय आपल्याला करायचे असतात। तर धनतेरस म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावावे असं म्हटलं गेलेलं आहे। बऱ्याचशा वेळेस मागच्या वर्षी पण मला वाटतं मी तुम्हाला व्हिडिओ सांगितला होता, ज्यामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला 13 दिवे लावायचे असतात आणि हा एक सर्वोत्तम असा उपाय असतो माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी। तर हे 13 दिवे तुम्हाला लावायचे आहे आणि प्रत्येक दिव्यात एक कवडी टाकायची आहे। तुम्हाला सांगते, माता लक्ष्मीला कवडी खूप प्रिय आहे। कवडी इतकी प्रिय आहे ना, तर जिथे माता लक्ष्मी म्हणजे जिथे कवडी तिथे माता लक्ष्मीचा वास असतोच असं म्हटलं गेलेलं आहे। मी माझ्या तिजोरीत मागच्या वेळेस कवडी ठेवली होती आणि माझ्या देवघरात अजूनही मी कवडी ठेवलेली नाहीये, पण ह्या वर्षीपासून मी हे माझ्या अंमलात आणलेलं आहे की मी माझ्या देवघरात सुद्धा 5 अंकामध्ये किंवा 7 अंकामध्ये कवडी ठेवणार आहे। म्हणजे आपल्याला तांदळामध्ये कवड्यांची रोज पूजा करायची असते। आपल्या मुख्य द्वारावर सुद्धा कवड्यांचं तोरण असायला हवं, कारण जिथे कवड्या असतात तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते असं म्हटलं जातं। पण फक्त आणून ठेवल्या म्हणजे झालं का, तर नाही, रोजच्या रोज त्या गोष्टींची पूजा विधी सगळं झालं पाहिजे। दिवे पूर्ण झाल्यावर त्यातील 13 कवड्या स्वच्छ करून त्या कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे। म्हणजे ज्या 13 कवड्या तुम्ही वापरणार आहात त्या 13 कवड्या एकतर पिवळ्या असाव्या, पिवळ्याच कवड्या आपल्याला पाहिजे। माता लक्ष्मी पिवळ्या कवड्यांनाच आकर्षित होते। त्याचबरोबर 13 ह्या ज्या कवड्या आहेत जी तुम्ही 13 दिव्यांमध्ये टाकणार आहात
त्या 13 कवड्या या तुमच्या देवघरातल्या पूजेच्या नसून वेगळ्या असाव्या आणि ते तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे। तर 13च असाव्या, 13 पेक्षा एक कमी नाही आणि एक जास्ती नाही। त्यानंतर नरक चतुर्दशी, ज्याला रूप चतुर्दशी असंही म्हटलं जातं, या दिवशी पवित्रतेने 5 प्रकारच्या फुलांचा हार, 5 वेगळ्या प्रकारची फुलं तुम्हाला घ्यायची आणि त्याचा हार तयार करून दुर्वा आणि बेलपत्र लावून देवीला अर्पित करायचा आहे। देवीला दुर्वा आणि बेलपत्र लावून 5 वेगळ्या वेगळ्या फुलांचा हार तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि हे हार अर्पण करताना तुम्हाला मौन पाळायचं आहे। तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये, गप्पा गोष्टी करायच्या नाहीये, शांततेत तुम्हाला माताला ती अर्पण करायचं आहे। या उपायाने यश वाढतं। तुम्हाला जर का नोकरीमध्ये किंवा कुठे तुमच्या व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये तुम्हाला चढ उतार वाटत असतील, कुठेतरी मार्ग तुम्हाला असं आपण म्हणतो ना की एक स्ट्रेट मार्ग असा दिसत नसेल, तर तुम्ही हे उपाय करू शकता। 5 वेगळी वेगळी फुलं घ्यायची आहे, त्याची एकच माळ करायची आहे आणि त्या माळेमध्येच तुम्हाला दुर्वा आणि बेलपत्र दोन्ही घालायचे आहे आणि ती माळ तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे। त्यानंतर दिवाळीच्या रात्री 11 वाजेनंतर एकाग्र होऊन डोळे बंद करून या प्रकारे ध्यान करा की देवी लक्ष्मी आपल्यासमोर कमळावर विराजित आहे आणि देवीला आपण कमळ अर्पित करत आहोत। या प्रकारे 108 मानसिक कमळ तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहे। असं केल्याने लक्ष्मीची कृपा होते, सोबतच विष्णू सहस्त्रनाम किंवा गोपाल सहस्त्रनाम पाठ करणे अतिउत्तम ठरेल। तर दिवाळीच्या दिवशी म्हणजे बघा तुमचं लक्ष्मीपूजन झालं, सगळं झालं, तर रात्री 12 वाजता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर श्रीयंत्रावर आपण तर कमळगट्ट्याची माळ ठेवतोच बघा, तर श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ असणारच आहे। तर तुम्ही त्यावेळेस कुंकुमार्चन करू शकता, म्हणजे 108 वेळा तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे किंवा 108 वेळा तुम्ही देवी मातेचा कमलात्मक मंत्र म्हणू शकतात। कमलात्मक मंत्र म्हणजेच देवीला 108 कमळाची फुलं अर्पण केल्याचं महत्व आपल्याला कळतं, त्याचं आपल्याला आपण म्हणतो ना की फुलं वाहिल्याचं पुण्य आपल्याला मिळतं। तर तुम्ही ते सुद्धा करू शकता किंवा कमलात्मक मंत्र म्हणता म्हणता 108 वेळा तुम्ही कुंकुमार्चन सेवा सुद्धा श्रीयंत्रावर माता लक्ष्मीवर करू शकता। आता माता लक्ष्मीची मूर्ती वगैरे असेल तर तुम्ही ती पूजेत वापरली असेल तर कुंकुमार्चन तुम्ही श्रीयंत्रावर केलं तरीही चालेल। या दिवशी आवर्जून, या दिवाळीत आवर्जून तुम्हाला कमळगट्ट्याची माळ ही आणायचीच आहे। नसेल तरी 51 मण्याची आणा, 108 मण्याची आणा, अगदी 100 रुपयापर्यंत मिळते, पण नक्की घेऊन या ही मी तुम्हाला विनंती करेल। त्यानंतर पाडव्याच्या दिवशी भोजन तयार करून देवतांच्या निमित्ताने, मंदिरात पितरांच्या निमित्ताने गाईला, क्षेत्रपालांच्या निमित्ताने कुत्रांना, ऋषींच्या निमित्ताने ब्राह्मणांना आणि कुळदेवांच्या निमित्ताने पक्ष्यांना, भूतातींच्या निमित्ताने भिकाऱ्यांना द्यावे। म्हणजे भोजन तयार करायचे आहे आणि तुम्हाला मंदिरात अर्पण करायचं आहे, म्हणजे एखादा नैवेद्य मंदिरात देऊ शकता। पितरांसाठी एक वेगळा नैवेद्य करायचा आहे, ऋषींसाठी एक वेगळा नैवेद्य करायचा आहे, कुळदेवतांसाठी वेगळा नैवेद्य करायचा, असे तुम्हाला 5 वेगळे नैवेद्य सगळ्या ठिकाणी, वास्तूसाठी सुद्धा एक वेगळा नैवेद्य करायचा आहे आणि तो अर्पण करायचा आहे। त्यानंतरच झाडाला जल अर्पित करावं। कोणतेही झाड असेल, पिंपळाचं असेल अति उत्तम, पण अमावस्येच्या दिवशी न करता तुम्हाला हे पाडव्याच्या दिवशी करायचं आहे। तर अर्पण करावं, सूर्याला अर्घ द्यावं। या दिवसापासून ठरवून घ्या की मी आजपासून रोज सूर्याला अर्घ देईल, कारण जो व्यक्ती रोज सूर्याला अर्घ्य देतो त्याच्या आयुष्यात यश प्राप्ती ही सदैव असते। ज्याला सूर्याला अर्घ द्यायची सवय असते त्याला सदैव सूर्यासारखा उजळता त्याला आयुष्य मिळतं। त्यामुळे हे लक्षात ठेवा। अग्नीला तूप अर्पण करायचं आहे, मुंग्यांना कणिक, साखर, मासोळ्यांना कणकेचे गोळे तुम्हाला अर्पण करायचे आहे। याने घरात बरकत राहते आणि तुम्हाला धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद, सुख सगळं मिळतं। त्याचबरोबर भाऊबीजेच्या दिवशी सकाळी शुद्ध पवित्र होऊन रेशीम दोरा गुरु आणि इष्ट देवांचे स्मरण करून धूपदीप नंतर त्यांच्या उजव्या हाताला बांधावा। दोरा बांधताना ईश्वरांचे स्मरण करत राहावे। या उपायाने वर्षभर सुरक्षा मिळते। म्हणजे जसं आपण आपल्या भावाला बघा, बऱ्याचशा ठिकाणी प्रांतात भावाला नारळाला करदोडा बांधून देण्याची पद्धत आहे। तर ते करदोडा बांधून देण्याची पद्धत म्हणजे बघा की आपण भावाकडे संरक्षण मागतो, त्याला आपण हे मागतो की माझ्या सुखात दुःखात सर्व ह्याच्यात तू माझे संरक्षण कर आणि मीही तुझे त्याचबरोबर तुझ्या बरोबर आहे। बहिणीने सुद्धा आपल्या भावाचे संरक्षण करावे का? फक्त भावानीच बहिणीचे करावे, तर बहिणीने सुद्धा भावाचे संरक्षण करावे। सगळ्या रीतीने, सगळ्या ह्याच्याने भावाची साथ द्यावी।
त्याचबरोबर फक्त वाटेकरी नसून, घराच्या प्रॉपर्टीचे वाटेकरी नसून, सगळ्या सुख सुविधांमध्ये, सुख गोष्टींमध्ये सुद्धा बहिणींनी भावांची साथ द्यावी हे महत्वाचं आहे. भावांनीच का फक्त संरक्षण करायचं, तर बहिणींनी सुद्धा आपल्या भावांचं संरक्षण करायचं आणि ते नातं अजून मजबूत करायचं. तर बघा, ह्या असे छोटे छोटे उपाय जर का तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला असे वेगळे बदल जाणून दिसतील, तुम्हाला वेगळे बदल लगेच कळतील. आणि छोट्या छोट्या गोष्टी केल्याने, असे वेगळे काही उपाय नाहीये, तंत्रोक्त कुठलेही उपाय नाहीये, पण हे साध्या गोष्टी केल्याने सुद्धा आयुष्यात, माणसाच्या आयुष्यात भरपूर अशी गोष्टी तुम्हाला बदल म्हणजे जाणून दिसतात आणि त्याचे वेगळे रिझल्ट्सही तुम्हाला, अनुभवही तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी करा, या दिवाळीपासून गोष्टी करायला सुरुवात करा, आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.